की विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली होती। विधिमंडळ पक्षामध्ये 2 गट तयार झालेले होते, परंतु विधिमंडळ पक्षामधले जे गट आहेत, विधिमंडळ पक्षामधली जी फूट आहे त्या फुटीबाबत निर्णय करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो। निवडणूक आयोगाने त्याविषयीचा निर्णय करण्याची, त्याबाबत काही निवाडा करण्याची आवश्यकता नव्हती असं सध्या सांगण्याचा प्रयत्न सिब्बलांकडून चालू। त्यामुळे सिब्बलांनी आता पक्ष संघटनेवर, पक्षाच्या संघटनेतील संविधानातील तरतुदींवर सध्या युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि न्यायमूर्ती त्यांना विविध प्रश्न विचारतायत की जर अशा स्वरूपाची नेमणूक होत होती, काही बदल होत होते, तर त्या बदलांविषयीची माहिती ही तुम्ही निवडणूक आयोगाला कळवलेली होती का? त्याशिवाय सिब्बलांना प्रश्न विचारलेला आहे सध्या की जर याबाबतचे कोणतेही निर्णय करण्याचे अधिकार ज्या सर्वोच्च बॉडीला होते, म्हणजे राष्ट्रीय प्रतिनिधी सभेला होते, तर त्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेची निवड ही कशा प्रकारे होत होती? तर त्यामध्ये आता सिब्बल म्हणतात की बहुतांश नेत्यांची निवडणूक केली जात होती। म्हणजे आता इथे पुन्हा एकदा शिवसेना पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या बाबतीमध्ये सध्या ही पूर्णपणे स्पष्ट करावं लागेल सिब्बलांना की पक्ष हा लोकशाही तत्वाला धरून चालत होता। पक्षामध्ये संविधानानुसार पक्ष संघटना उद्धव ठाकरेंकडे होती असं सध्या सांगण्याचा प्रयत्न सिब्बल करतायत। परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर म्हणजे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की जर त्यांनी उद्धव ठाकरेंना काढून टाकलं, म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणतंय की शिस्तभंगाची कारवाई केली जात असती तर आम्हालाच काढून टाकलं गेलं पक्षातून। त्यामुळे सिब्बल असं म्हणतात की 2018च्या पक्ष संघटनेनुसार, पक्ष संविधानानुसार पक्ष प्रमुखाची इलेक्शनच्या मार्फत निवड होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणी जी हायेस्ट नॅशनल एक्झिक्युटिव्ह आहे, म्हणजे सर्वोच्च राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीमध्ये उपनेते आहेत। त्याशिवाय त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्या शिवसेनेच्या या सर्व नेत्यांच्या मार्फत उपजिल्हा प्रमुख आहेत आणि त्या सर्वांच्या मार्फत ही निवडणूक होते। शिवसेना सचिव यामध्ये आहेत आणि या सर्वांच्या मार्फत शिवसेना पक्षप्रमुखाची नेमणूक होते। त्याच्यामुळे त्यावर आता सरन्यायाधीशांनी खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणतात की शिवसेना लीडर किंवा शिवसेना नेता, शिवसेना प्रमुख या संदर्भातली जी टर्म आहे, ही संज्ञा आहे, ही संज्ञा खूप संदिग्ध आहे। यामध्ये स्पष्टपणे दिलेलं नाहीये, कळत नाही की लेजिस्लेटिव्ह पार्टीचे नेते की ते पक्ष संघटनेचे, म्हणजे जे ओरिजिनल पार्टी आहे त्या मूळ राजकीय पक्ष संघटनेचा नेता शिवसेना पक्षप्रमुख, म्हणजे की लेजिस्लेटिव्ह पार्टी जो आमदारांचा गट असतो, आमदारांचा समूह असतो, त्यांचा नेता। तर या संदर्भातली कोणतीही टर्म ही स्पष्ट नाहीये शिवसेना कॉन्स्टिट्यूशनमध्ये, असं सध्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की संपूर्ण निवडणूक आयोग या सगळ्या प्रकरणावर निर्णय करू शकला, त्यामागे एकमेव कारण होतं, ते म्हणजे शिवसेनेचं पक्ष संविधान हे व्यवस्थित नव्हतं। शिवसेनेच्या पक्ष संविधानाविषयीची पुरेशी माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली नव्हती। निवडणूक आयोगाने ज्या सूचना केलेल्या होत्या पक्ष संघटनेच्या बाबतीत, पक्षाच्या संविधानाच्या बाबतीत, त्या सूचनांचं पालन हे शिवसेनेने केलेलं नव्हतं आणि त्यामुळे निवडणूक आयोग हा थेट निर्णय करू शकला की विधिमंडळ पक्षामध्ये कुणाची मेजॉरिटी आहे आणि त्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय केलेला होता। तर सध्या आता निवडणूक आयोगाच्या समोर सिब्बल यांचा हाच युक्तिवाद झाला होता की पक्ष सध्या आमच्याकडे आहे। पहिल्यांदाही त्यांनी हा प्रयत्न केलेला होता की निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेण्याची गरजच नाहीये, कारण पक्षाच्या चिन्ह आणि नावासंदर्भात वाद असूच शकत नाही। हा युक्तिवाद यापूर्वी सुद्धा सिब्बलांनी दिल्ली उच्च न्यायालयात केलेला आहे 2दा आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेला आहे। परंतु तरी देखील निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर, कार्यवाहीवर कोणत्याही प्रकारची स्थगिती त्यावेळी देण्यात आलेली नव्हती आणि त्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय केला होता। विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने निर्णय केल्यानंतर धनंजय चंद्रचूड यांचं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं निकालपत्र आलं। त्या निकालपत्रामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची टिप्पणी करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने जो युक्तिवाद सिब्बलांचा सुरू आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भातली जी माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली होती त्या संदर्भातली निवडणूक आयोगाने त्या माहितीकडे दुर्लक्ष केलं आणि निवडणूक आयोगाने याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की पार्टी स्ट्रक्चरच्या
दृष्टीने आम्ही हे दाखवून देऊ शकतो की आमचं पार्टी स्ट्रक्चर, आमची पक्ष संघटना ही लोकशाही तत्वांना धरून आहे आणि या संपूर्ण पार्टी संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं पालन हे उद्धव ठाकरेंकडून वेळोवेळी केलं गेलेलं आहे असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे सिब्बल युक्तिवाद करताना सांगतायत की आम्ही पार्टी संघटना लोकशाही तत्वांना धरून चालवलेली आहे, आमच्या पार्टी संघटनेचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशन देखील लोकशाही तत्वांना धरून आहे आणि या पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसारच सगळे निर्णय झालेले होते। तर त्याविषयीचा वेगळा निर्णय करण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाकडे नव्हते असं सध्या सांगण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। म्हणजे आजच्या दिवशी जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सलग चौथ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू ठेवलेला आहे आणि आत्तापर्यंत आजच्या सुनावणीमध्ये जो सगळ्यात काही ठळक मुद्दे समोर येत आहेत त्यानुसार झालेल्या बदलांची माहिती आयोगाला देण्यात आलेली होती का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी केलेला होता कपिल सिब्बल यांना। त्यावर कपिल सिब्बल यांनी असं उत्तर दिलेलं होतं की होय, जे बदल पक्षामध्ये झाले त्या बदलांची माहिती देण्यात आलेली होती आणि निवडणूक आयोगाचा त्यावर शिक्का देखील आहे। ज्यावेळी असा प्रश्न विचारला की हे कागद नंतर करण्यात आले होते का, तर त्यावेळी निवडणूक आयोगाचा शिक्का असल्याचं उत्तर देखील सिब्बल यांनी दिलेलं होतं आणि आज चौथ्या दिवशी देखील हा युक्तिवाद सध्या सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया। सोमेश, काय सध्या नवे मुद्दे सिब्बल यांच्याकडून समोर येत आहेत? सिब्बलांकडून पुन्हा एकदा तोच युक्तिवाद सुरू आहे, तो म्हणजे की पार्टी कॉन्स्टिट्यूशन हे लोकशाही तत्वांना धरून होतं। पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार पक्ष संघटना देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत होती आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करायला नको होतं निवडणूक आयोगाने। निवडणूक आयोग ज्या अर्थी आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारावरती निर्णय करू शकला की एकनाथ शिंदेकडे शिवसेना पक्ष आहे, कारण हा निर्णय होऊ शकला त्याचं कारण असं होतं की निवडणूक आयोगाने म्हटलं की जी निवडणूक आयोगाने घटना मागितलेली होती ती घटना आमच्याकडे सादर करण्यात आली नाही। त्या घटनेनुसार जी निवडणूक होत होती त्या किंवा ज्या प्रक्रियेच्या अंतर्गत एकंदरीत सध्या यांची नेमणूक होत होती त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरेंची नेमणूक करणारी जी प्रतिनिधी सभा आहे ती सर्व प्रक्रिया कुठल्याच प्रकारे लोकशाही तत्वांना धरून नव्हती असं सर्वार्थाने सर्व बाजूनी निवडणूक आयोगाने म्हटलं आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय करता आला की लोकशाहीच्या तत्वांना अनुसरून आणि लोकप्रतिनिधित्वातून लोकशाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी कुणासोबत किती आहेत आणि त्या आधारावर तेव्हा निवडणूक आयोगाने ठरवलं की जवळपास जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 2019 साली जी मतं मिळाली त्यापैकी 73% वोट शेअर हा सध्या एकनाथ शिंदेसोबत असलेल्या खासदारांमुळे त्यांच्याकडे आहे, तर विधानसभेला जी मतं मिळाली होती त्यापैकी जवळपास 76% वोट शेअर हा त्यावेळेस लोकप्रतिनिधित्वाचा एकनाथ शिंदेसोबत आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचा चिन्ह देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतला होता ट्रिपल टेस्टच्या आधारावर। तर सिब्बल आता वारंवार न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला ज्या आधारावरती निवडणूक आयोगाने कळवलं की तुमचं पार्टी संविधान हे लोकशाही तत्वांना धरून नाहीये, तर आम्ही त्याविषयीची माहिती जी त्यावेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली होती त्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यायला हवं होतं, परंतु निवडणूक आयोगाने त्या संपूर्ण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं। त्याशिवाय परत एकदा सिब्बलांनी म्हटलेलं आहे की जी आमची सर्वोच्च बॉडी आहे प्रतिनिधी सभा, त्या प्रतिनिधी सभेतल्या अनेकांची नेमणूक ही निवडणुकीच्या मार्फत होते आणि या प्रतिनिधी सभेमार्फत निवडणुकीच्या माध्यमातून पक्षप्रमुखांची नेमणूक होते। त्यावर अतिशय मोठं विधान आणि महत्त्वाचं निरीक्षण हे सरन्यायाधीशांनी नोंदवले। सरन्यायाधीश म्हणतात की शिवसेना पार्टी लीडर ही जी टर्म आहे ही संज्ञा तुमच्या घटनेमध्ये आहे ही खूप वेगळी आहे, म्हणजे ती संदिग्ध आहे। त्या संदर्भामध्ये स्पष्टपणे हे कळत नाही की नेमकं पार्टी प्रमुख म्हणजे कोण, लेजिस्लेटिव्ह पार्टीचे प्रमुख आहेत की विधिमंडळ म्हणजे जी ओरिजिनल पार्टी आहे पॉलिटिकल पार्टी त्याचे प्रमुख आहेत। तर त्याच्यावरती सिब्बल म्हणतात की या संदर्भामध्ये पार्टीचा अर्थ पक्ष प्रमुख याचा अर्थ पक्ष असा होतो आणि निवडणूक आयोगाने एका विशिष्ट निष्कर्षाकडे निवडणूक आयोग गेला कारण त्यांना 2018च्या संविधानाकडे दुर्लक्ष करायचं होतं आणि त्यांचं म्हणणं आहे, कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की हा प्री डिटरमाइंड एंड होता, म्हणजे निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो त्यांनी आधी ठरवलेला होता
आणि त्यानुसार त्यांनी लॉजिक ठरवलं. त्यामुळे या दृष्टीचा विचार किंवा या अर्थाने विचार होऊ शकत नाही की नेमकं जो निवडणुकीचा जर विचार करायचा असेल किंवा शिवसेना पक्षप्रमुख या टर्मचा या पदाचा विचार करायचा असेल तर तो विचार करत असताना पक्ष म्हणजे पक्ष असा त्याचा अर्थ होतो. त्यावेळी सरन्यायाधीशांनी विचारलं की तुम्ही कायम आता युक्तिवाद करताय, तो लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि ओरिजिनल पार्टी या संदर्भाने करताय. तर त्यांनी म्हटलं की पक्षप्रमुख म्हणजे कोणत्या पक्षाचे प्रमुख, विधिमंडळ पक्षाचे की मूळ राजकीय पक्षाचे. तर त्याविषयी सिब्बल म्हणतात की राजकीय पक्षाचे प्रमुख किंवा जो पक्ष त्यावेळी अस्तित्वात होता त्या पक्षाचे प्रमुख आहेत. आणि त्याशिवाय सिब्बल म्हणतात की आमच्या 2018च्या संविधानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवडणूक आयोगाला हे समजू शकलं नाही की नेमका पक्ष म्हणजे कुणाचा पक्ष. आणि निवडणूक आयोगाने आमच्या 2018च्या संविधानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, कारण त्यांनी या संपूर्ण निकालाचा निवाडा आधीच ठरवलेला होता, असा आरोप हा सध्या निवडणूक आयोगावरती सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळे सिब्बलांचा थेट आरोप आहे की निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच झालेला होता, निवडणूक आयोगाने या संदर्भामधला निर्णय आधी केला होता आणि नंतर त्याविषयीचा निकाल दिला आणि त्यानुसार एक लॉजिक तयार करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला, असं सिब्बलांचं म्हणणं आहे. सिब्बलांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा उदाहरण आता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये देत आहेत की पार्टी स्ट्रक्चर वेगवेगळ्या पक्षांचं कशा प्रकारे काम करतं हे फक्त सांगतायत. आता परत न्यायाधीशांकडून काही वेगवेगळे प्रश्न हे सिब्बलांना विचारले जातात. त्याच्यामुळे